नमस्कार. भक्ती निरूपण भाग 10वा. आता आपण सांगतेकडे जातो आहोत. काल आपण असं म्हटलं की ते सत्य दर्शन होणं, त्या परमेश्वराची प्राप्ती होणं किंवा त्याच्यात मिसळून जाणं, त्याच्याशी एकरूप होणं, याच्यासाठी जी साधनं सांगितली आहेत किंवा जे मार्ग सांगितले आहेत, त्या मार्गांमध्ये 3 मार्ग सांगितले आपण पाहिले. योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. त्याच्यामध्ये भक्ती ही सुलभ आहे असं म्हटलं, याचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. असं म्हटलं की योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग म्हणजे काय? तर चित्तवृत्तींचा निरोध. किती अवघड आहे बघा. शारीरिक, मानसिक, आत्मिक शुद्धीनंतर मग सगळं आपल्याला ते पूर्ण आपलं कल्याण होणार आहे याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये पुन्हा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा जो ह्याचे प्रकार सांगितलेले आहेत ते सगळे समजले पाहिजेत. त्याच्यात पुन्हा अनेक भाग आहेत. यम म्हटलं की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य पालन, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय माहिती आहे ना, की संचय न करणं. आम्हाला तर साधा हे मोबाईलवरती जे मेसेज येतात ना, ते सुद्धा आम्हाला डिलीट करायला जीवावर येतं. आम्हाला काही संग्रह नाही करायचा. कितीतरी नियम आहेत त्या योग मार्गामध्ये. त्याच्यानंतर नियमामध्ये गेलो तर तिथे सुद्धा परत शौच आहे, संतोष आहे, तप आहे. तप तर किती अवघड आहे. तप करणं आपल्या सर्वसामान्य लोकांची गोष्ट नाही. स्वाध्याय आहे, ईश्वर प्राणिधान, असे म्हणजे ईश्वराप्रती पूर्ण समर्पण, हे सगळं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. ते अष्टांग योग, याचा आपण नंतर विचार करूया. परंतु योग करणं आणि त्यातून ईश्वर प्राप्ती फारच आपल्याला अवघड असं वाटणारी गोष्ट आहे. थोडी कष्टसाध्य आहे म्हणा, असे आहे. त्याच्यातून नाही असं नाही, परंतु ती कशी आहे तर हे अपार कष्टाचं काम आहे. नंतर आपण ज्ञान मार्ग पाहिला. तर ज्ञान मार्गामध्ये सुद्धा बरं का, आपल्याला ज्ञान मार्गामध्ये पुन्हा साधन चतुष्टय सांगितलंय. त्याचा सुद्धा आपण निराळ्या भागात संपूर्ण विचार करूया. परंतु तुर्तास असं लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी साधन चतुष्टय आहे, त्या साधन चतुष्टयाचा जर आपल्याला अंगीकार करायचा असेल तर आपल्याला अत्यंत प्रगल्भ बुद्धी असणं आवश्यक आहे. आणि ते पण सर्वसामान्य लोकांना शक्य नाही आहे. या उलट भक्ती मार्गामध्ये काय आहे की ती सर्वसामान्य लोकांना कोणालाही भक्ती करता येते, सहज आहे. का बरं? कारण त्याच्यामध्ये मूळ आपला काय मुद्दा आहे? ईश्वराची प्राप्ती. मग तो ब्रह्म जे आहे तो मीच आहे, तत्त्वमसि, हा जो स्पष्ट केलेला भाग आहे भक्तीमध्ये, की त्याच्यामुळे काय होतं की जो अमूर्त आहे, जे काही आम्हाला कळत नव्हतं, तो आम्हाला मूर्त व्हायला लागतो, म्हणजे दिसायला लागतो, समजायला लागतो. नंतर जे अज्ञेय होतं, ज्याच्यातलं ज्ञानच आम्हाला नव्हतं, ते ज्ञान व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे जे मुख्य आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे मोक्ष गाठणं, त्या मोक्ष गाठण्याची क्रिया करत असताना सुलभता येते त्याच्यामध्ये. आणि सुलभता किंवा सोयीचं असणं, सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग करता येणं, हीच त्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. आपण सुरुवातीला असं पाहिलं की सगळ्याची आसक्ती सोडली पाहिजे आणि फक्त त्या देवाबद्दल आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. परंतु आसक्ती आहे ना, म्हणजे काहीतरी हवं असतं. परमार्थामध्ये आसक्ती नसावी हे निश्चित आहे, परंतु ती तिथे निषिद्ध मानली. परमार्थामध्ये आसक्ती निषिद्धच म्हटलेली आहे. परंतु भक्तिशास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये आसक्तीला थोडीशी परवानगी असं आपण म्हणूया, किंवा ती मान्य असं म्हणूया. कारण भक्तिशास्त्रामध्ये संवादी आणि विसंवादी अशा 2 प्रकारच्या आसक्ती सांगितलेल्या आहेत. आता संवादी म्हणजे कशी की जी भक्तीला अनुकूल आहे ती आसक्ती,
आणि विसंवादी म्हणजे जी भक्तीला प्रतिकूल आहे. आता जी भक्तीला प्रतिकूल आहे त्याचा आपण विचार करायलाच नको आहे. मग अनुकूल असलेली आसक्ती कुठली आहे? आपण पाहिलं, राम जोशीने आम्हाला सांगितलं, षड्विकार सोडायची जरूर नाही. अहो, मोह असावा, पण सगळ्या त्या गोष्टी कुणाशी संबंधित असाव्यात? तर त्या देवाच्या संबंधित असाव्यात. तसंच आसक्ती असणं काही वाईट नाही आहे म्हणे. उलट उलट आपल्याला असं म्हणता येईल, आपण गोष्टी काही पाहिल्या नाहीत, एक एक गोष्टी आपण ऐकल्या ना, तर त्याच्यातून आपल्याला ह्या भक्ती मार्गातले जे काही वरिष्ठ मंडळी आहेत किंवा अधिकारी व्यक्ती आहेत, त्यांनी कुठली आसक्ती धरली होती हे बघण्यासारखं आहे बरं का. नारदांनी काय केलं? नारद तर भक्तिसूत्रातले फार मोठं म्हणजे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्या भगवंताच्या गुणमहात्म्याचीच आसक्ती धरली होती. सतत त्याचं गुणमहात्म्य, त्याचं गुणवर्णन करत नारायण नारायण करत त्रैलोक्यात हिंडत होते. म्हणजे त्यांना त्याच्या गुणमहात्म्याची आसक्ती होती. गोपिकांचं आपण उदाहरण पाहिलं, अरे त्यांना तर दुसरं काही सुचतच नव्हतं. त्याच्या रूपासाठी त्या एवढ्या वेड्या झालेल्या होत्या. त्याचं दर्शन, सततच दर्शन व्हावं होतं डोळ्यासमोर. काय त्या ह्याच्यामध्ये भागवतामध्ये इतकं सुंदर सांगितलंय बरं का. गोपीगीत म्हणून त्यातला जो प्रकार आहे, खरा आपला विषय भक्तीचा आहे, पण हा भक्तीचाच विषय जरा लांबच जाईल कदाचित, पण थोडं ऐकण्यासारखं आहे की गोपीगीतामध्ये त्या गोपींनी त्याच्या रूपाचं इतकं सुंदर वर्णन केलं. विरह झाला होता त्यांना त्यावेळेला. त्या म्हणतात की आम्हाला या देवाने पापण्या कशाला दिल्या म्हणे. त्या पापण्यांच्या मिटण्याने जेवढा क्षण जातो, जेवढा वेळ जातो, तेवढं सुद्धा त्याचं रूप आमच्या डोळ्यासमोर दूर होऊ नये अशी त्यांची भावना होती. असं त्या रूपाचं, म्हणजे ती रूपाची आसक्ती गोपींना होती. नंतर आपल्याला माहिती आहे की रामाला वनवास आणि भरताला रामराज्य, हे सगळं कैकेयीने अगदी सगळं जुळवून आणलं. भरताच्या हातामध्ये सगळं राज्य आलं, परंतु भरताने काय केलं? कशाचाही मोह धरला नाही. उलट त्याच्या पादुका घेतल्या रामाच्या, त्या सिंहासनावर ठेवला, त्याची पूजा केली आणि राज्य केलं. म्हणजे पूजेचं, रामाच्या बद्दल पूजेची आसक्ती त्याच्या मनामध्ये आहे बघा. हनुमंतांनी तर दास्याची आसक्ती धरली होती. अष्टौ प्रहर सतत त्याच्या समोर, असं एकही आपल्याला रामाचं मंदिर दिसणार नाही की जिथे हनुमान नाही. असा हात जोडून, म्हणजे दास्य, त्याची आसक्ती होती. त्यांचं दास्य करण्याची हनुमंताला आसक्ती होती. अर्जुनाला आणि उद्धवाला सुद्धा बरं का, त्याचं सख्य करावं ह्याची आसक्ती होती. आसक्ती म्हणजे अत्यंतिक ओढ असणं. यशोदेला वात्सल्य भावाची आसक्ती होती. नंतर असे अनेक अनेक आसक्ती आपल्याला ह्याच्या भक्ती मार्गामध्ये सांगता येतील की ज्या संवादी आसक्ती आहेत, भक्तीला अनुकूल आहेत. अशा आसक्तींची आपण थोडक्यात पुढे बघणार आहोत. म्हणजे आम्हाला पण आसक्ती असायला हरकत नाही. भगवंताची आसक्ती असणं, त्याचा छंद असणं. आपण पाहिलं, गोविंद गोविंद मना लागली या छंद, असं असायलाच पाहिजे. तर त्या छंदावरनं जरा एक गंमत आठवली म्हणून सांगते, म्हणजे आपल्या विषयाशी संबंधितच आहे. अहो, लहानपणी ना आम्हाला असं म्हणायचे की कसला छंद आहे तुला, किंवा आपण अनेक फॉर्म वगैरे भरतो बघा, त्याच्यामध्ये असतो तुमच्या आवडीचा छंद कुठला लिहा असं असतं. तिथे आपण लिहितो. आम्ही तर लहानपणी आम्हाला काही छंदबिंद कळतच नव्हते. सर्वसाधारणपणे सगळ्या मुली आम्ही वाचन लिहून टाकायचो. पण वाचनाचा छंद आहे म्हणजे नुसतं छंद असून चालत नाही ना. हो, ते परीक्षक काय असे असायचे का, ते विचारायचे काय वाचनाची आवड आहे का, मग कुठली कुठली पुस्तकं वाचली झालं. आता लेखकांची काही म्हणजे आपल्या नशिबाने त्यावेळेला काही तोंडात नावं आली, त्या लेखकांची नावं सांगितली. बरं, मग यांची कुठली कुठली पुस्तकं वाचली आहेत, झाली का पंचायत. आता त्यांची पुस्तकांची नावं सुद्धा आठवली, पण त्यांचा कुठला विचार तुला जास्त अधिक आवडतो, असे. म्हणजे आम्ही छंद जोपासणं इतकं सोपं नाही आहे. छंद जोपासायचा म्हणजे त्यातलं सगळं आम्हाला माहिती असलं पाहिजे. संगीताचा छंद आहे म्हणजे संगीताचा छंद म्हणजे ते स्वर, लय,
ताल सगळं कळलं पाहिजे ना, तर तुम्ही चांगलं गाऊ शकणार. नुसतं छंद आहे, बरं क्रिकेटचा छंद आहे, मग ज्याला खरा छंद असतो ना तो सांगू शकतो की मी या साली अमुक एक माणसाने किंवा अमुक एक खेळाडूंनी इतकी शतकं केलं, असा रेकॉर्ड केला, इतके फॉर मारले, इतक्या विकेट घेतल्या. कुठल्याही आता हल्ली बघा तुम्ही केबीसी बघत असाल, त्या केबीसीमध्ये असे काही काही प्रश्न विचारलेले असतात आणि ह्या संदर्भात सुद्धा असतात बरं का, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातले पण असं तर विषय असा होता आपला की छंद लागणं हे अत्यंत आवश्यक आहे किंवा आसक्ती असणं हरकत नाही. मग आता ह्या भक्तिशास्त्राचा जर आम्हाला छंद लागत असेल, नुसतं दुसरा कोणीतरी करतोय म्हणून मी भक्ती केली असं नाही. आपल्याला मनापासून त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर त्या भक्तिशास्त्राबद्दल किंवा भक्ती क्षेत्राबद्दल त्यात काय काय घटना घडलेल्या आहेत त्यातल्या गोष्टी आपण काही घेतल्या नाही आहेत. खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. तर त्यातल्या काही अधिकारी व्यक्ती आहेत, म्हणजे त्यांची गोष्ट ऐकली की त्यांच्यामध्ये कुठला गुण होता, त्याचं वैशिष्ट्य काय होतं आणि ते आपल्या मनावर बिंबवलं जातं आणि म्हणून या गोष्टी ऐकायच्या असतात. आता आपल्याला असं बघायचं आहे की अधिकारी कोण आहेत ह्या क्षेत्रातले, तर सनत कुमार माहिती आहेत आपल्याला, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. 4 जण आहेत ते, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, पण त्यांना सनकादी असं म्हणतात. त्यांचं वैशिष्ट्य काय होतं, तर जन्मताच ते तपस्येमध्ये लीन झालेले आहेत आणि हरिशरणम हरिशरणम हा मंत्र सतत जप करून त्रैलोक्यामध्ये हिंडणारे ते होते. त्याच्यानंतर वेद व्यास आपल्याला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कशासाठी? 18 पुराण, 18 उपपुराण, नंतर वेदांचं 4 विभाग केले त्यांनी. एवढंच नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तिप्रधान, जे भक्तीने अगदी ओतप्रोत भरलेले असे श्रीमद भागवत पुराणाची रचना त्यांनी केलेली आहे. त्यांचे पुत्र जे आहेत शुकदेव, त्यांनी त्या वडिलांनी लिहिलेल्या भागवताचं काय केलेलं आहे तर सगळा प्रचार केला आहे किंवा उद्गाते आहेत असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे भक्ती सर्वांमध्ये पसरवण्याचं काम शुकदेवांनी केलेलं आहे. भक्तिसूत्र लिहिणारे शांडिल्य मुनी, त्यांचं नाव आम्हाला माहिती पाहिजे. गर्ग मुनींनी भक्तिरसाचा असा स्त्रोत म्हणा किंवा काय अव्याहत असा प्रवाह ज्याच्यामध्ये आहे अशा संहिता लिहिलेल्या आहेत. असं आपण जेव्हा भक्तीचा आम्हाला आवड आहे, आम्हाला भक्ती करावीशी वाटते, तर त्या क्षेत्रामध्ये काय काय आहे ते समजावून घेणं हे आपलं म्हणजे त्याच्याने कशासाठी समजावून घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये ती भक्ती जास्त दृढ व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. हनुमंतांनी दास्य भक्ती केली, अर्जुनाने सख्य भक्ती केली, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला तसं करावं असं वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. आज मुद्दा माझा असा आहे बरं का की हे सगळं आपण भक्ती निरूपण केलं, 8-10 त्याचे विभाग करून थोडी 10-15 मिनिटाची मालिका चालवली म्हणूया. आपण ते कशासाठी केलं एवढं? त्याचं कारण असं आहे की भक्ती ही सर्वसामान्य लोकांना करण्यासारखी आहे आणि ती सगळ्यांनी करावी याच्यासाठी हा प्रयत्न झालेला आहे. कारण काय, हल्ली समाजामध्ये ईश्वराला न मानणारे म्हणजे नास्तिक लोकांचंच प्रमाण वाढलेलं आहे. वेदांनी जे सांगितलंय ते सगळं झूट आहे. आमच्या पुराणकारांनी सांगितलं, आमच्या शास्त्रकारांनी सांगितलंय, आमच्या पूर्वजांनी आम्हाला काही सांगितलेलं आहे, आमच्यावरती संस्कार केले गेले ते सगळे वाईट आहेत असं म्हणायला लागलीत आमची मुलं. आमच्याच धर्मात हा प्रकार चाललेला आहे. इतर धर्मामध्ये हा काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळे लोक जे शुक्रवारी सगळेजण नमाज पढायला जातात, ती वेळ झाली की जिथे असतील तिथे रस्त्यात सुद्धा नमाज पढायला बसतात. दर रविवारी सगळे ख्रिश्चन चर्चमध्ये जातात,
पण हिंदू धर्मामधल्याच लोकांना, तरुणांना त्यातल्या त्यात रागवू नये कोणी, परंतु परिस्थिती अशी आहे की देवाबद्दल काही राहिलंच नाही. जसं की आम्हीच सगळं निर्माण केलंय. काय हल्ली भरपूर पगार मिळतात, भरपूर सुखसोयी त्यांच्या हातामध्ये आले, त्याच्यामुळे हे सगळं आमचंच कर्तृत्व आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आणि मूळ जो आम्हाला हे सगळं आम्हाला मिळवून देणारा आहे किंवा हे भाग्य उपभोगण्यासाठी आम्हाला निर्माण करणारा तो आहे, ह्या सगळ्याचा विसर आम्हाला पडलेला आहे. आणि तो विसर पडू नये, त्याची जाणीव असावी, ह्याच्यासाठी लोकांच्या मनामध्ये भक्ती निर्माण करणं, हाच प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, व्याख्याता असो, कोणी, हे सगळ्यांनी का बरं समाजामध्ये सांगितलं पाहिजे? कारण आपला समाजाचा तोल बिघडत चाललेला आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, काय नको नको ते सगळं व्हायला लागलंय. आणि समाजाला जर सावरायचं असेल, आम्हाला शिवाजी महाराजांना सुद्धा बघा, हे माहितीच सगळ्यांना की रामदास स्वामींनी सांगितलं, पहिले ते हरिकथा निरूपण. पहिलं काय म्हणले? हरिकथा निरूपण, म्हणजे भक्ती ही महत्वाची आहे. दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. म्हणजे रामदास स्वामी सुद्धा आम्हाला म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं की हरिभक्ती ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून हे आपण प्रयत्न करतोय काहीतरी सांगण्याचा. भीती कशाशी वाटते माहितीये का? की हे जे लोक आहेत ना, बुद्धी प्रामाण्य असं दाखवणारे किंवा मोठमोठे वाद घालून हे जुनं कसं चुकीचं आहे, आता नवे विचार कसे आले पाहिजेत असं म्हणणारे अश्रद्ध लोक आहेत बरं का. आणि ते जे लोक भक्ती मार्गात आहेत त्यांची कुचेष्टा करतायत, त्यांना बावळट म्हणतात. अरे आम्ही सगळं केलं असं त्यांची जी वृत्ती आहे, ते श्रेष्ठत्व स्वतःकडे घेत आहेत. पण ते श्रेष्ठत्व कोणाचं आहे हे समजावून सांगणं, त्या म्हणून जे भक्ती निर्भयपणे लोकांनी करावी असं गरजून सांगावंच वाटतं. काय माहितीये का, हल्लीच्या त्यातल्या त्यात आपल्या धर्मात, मी म्हटलं पुन्हा पुन्हा, खरं म्हणजे वाईट वाटते, पण असं आहे की नाही, आमचे जे आदर्श सांगितलेले आहेत रामाबद्दल, काय मुली तावातावाने बोलत असतात, काय त्या सीतेवर अन्याय केला, काय तिला त्या अग्नीमध्ये उभं केलं, तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली, कोण तो कुठला धोबी, त्या धोब्याने येऊन काहीतरी म्हटलं म्हणून रामाने तिला सोडून दिली. हा काय राम आहे? असं कसं काय वाटेल ते बोलत असतात. तसंच एक 8-10 मुलींच्या घोळक्यामध्ये एखादा मुलगा असेल तर त्याला लगेच कृष्णाची उपमा देतात. इतका जीव, इतका संताप होतो खरं सांगायचं म्हणजे, की अरे कृष्णाची का त्याची, तो काय रोड साईड रोमिओ म्हणतात तसा होता का? त्या गोपी कोण होत्या, कृष्ण कोण होता हे माहिती नाही, वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही. आणि मग काहीतरी त्याच्यावरती वाद घालत बसायचे आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं, आम्ही कसे हुशार असं दाखवायचं. अशी जी काही वृत्ती होत चालली ती थांबली पाहिजे. त्या गोपी आणि कृष्ण यांच्याबद्दल तर इतकं वाईट बोललं जातं, इतकं वाईट बोललं जातं की ते चिरहरण किंवा रासलीला, तेवढा अध्यात्म भरलेलं आहे त्याच्यामध्ये. अरे ते लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि ते पोचवण्यासाठी भक्ती मार्गाकडे लोकांना वळवायला पाहिजे. म्हणून ही सगळी धडपड आहे. मला वाटतं आज आपण इथे थांबूया आणि उरलेला भाग उद्या मात्र सांगतेकडे जाऊया. नमस्कार.